जर कोणी आपल्याला असं सांगितलं की परीक्षेच्या आधी तासनतास एका जागी बसून अभ्यास करणे, पुस्तकातल्या महत्वाच्या ओळींना वेगवेगळ्या रंगांच्या पेनने हायलाइट करत राहणे, हा अभ्यास करण्याचा सगळ्यात चुकीचा मार्ग आहे, तर काय वाटेल? म्हणजे हे ऐकून कुणालाही धक्काच बसेल, कारण आपण सगळेच हे करत आलोय ना. हो ना. म्हणजे आपण आजवर ज्या पद्धतीला कठोर मेहनत समजत आलो, तीच पद्धत विज्ञानाच्या कसोटीवर चक्क सगळ्यात मोठी चूक ठरतीये. आणि याच एका चक्रावून टाकणाऱ्या सत्याचा आपण आज शोध घेणार आहोत. अगदी बरोबर. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण ज्या एका अत्यंत महत्वाच्या स्रोतावर चर्चा करत आहोत, त्याचं नाव आहे मास्टरिंग द आर्ट ऑफ स्टडी, द फाईनमॅन्स टेक्निक स्ट्रॅटेजी. हो, आणि यात रोहन नावाच्या एका सामान्य विद्यार्थ्याची गोष्ट आहे. त्याचा अभ्यास करतानाचा संघर्ष यात खूप छान मांडलाय. नक्कीच, ही कहाणी आपल्याला हे समजून घ्यायला मदत करेल की मेंदूची खरी ताकद पाठांतरात नाही, तर वेगळ्याच एका प्रक्रियेत दडलेली आहे. म्हणजे आज आपलं मिशन हेच आहे की स्मरणशक्ती ही खरोखरच जन्मतः मिळालेली देणगी असते, की ती एक वैज्ञानिक पद्धत वापरून विकसित करता येणारी कला आहे, हे शोधणे. हो, आणि अभ्यासाच्या किंवा नवीन माहिती शिकण्याच्या पद्धतीत कोणते 3 वैज्ञानिक बदल करून कोणीही स्मार्ट लर्नर बनू शकतं, हे पण आपण बघणार आहोत. चला, हे थोडं उलगडून बघूया. तर यातली सर्वात आकर्षक गोष्ट मला ही वाटली की आपण सगळेच कधी ना कधी त्या रोहनच्या जागी उभे असतो. म्हणजे ती रात्री 2 वाजताची वेळ. होय, रात्रीचे 2 वाजलेले असतात, डोळे जळजळत असतात आणि अभ्यासाचा डोंगर काही संपत नसतो. रोहन दिवसाचे 18 तास अभ्यास करतोय, पण जेव्हा तो डोळे मिटून वाचलेलं आठवण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा त्याला जाणवतं की डोक्यात पूर्णपणे अंधार आहे. बापरे, 18 तास अभ्यास करूनही काहीच आठवत नाहीये. ही अवस्था खूपच नैराश्य आणणारी आहे. अगदी. आणि तो त्याच्या आकाश नावाच्या मित्राला हीच तक्रार सांगतो. तो म्हणतो की वर्गात शिक्षक शिकवतात तेव्हा सगळे एकदम स्पष्ट समजतं, पण 2-3 दिवसांनी जेव्हा तो पुन्हा तेच पान उडून बघतो, तेव्हा फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित या सगळ्याची त्याच्या डोक्यात एक मोठी खिचडी झालेली असते. म्हणजे त्याची अवस्था एका अशा माणसासारखी झालीये जो नावेत मासलाय, जोरात वल्ले मारतोय, घाम गाळतोय, पण नाव इंचभरी पुढे सरकत नाहीये. अचूक उपमा दिलीत. मानसशास्त्राच्या आणि मेंदूविज्ञानाच्या भाषेत यालाच इल्युजन ऑफ कॉम्पिटन्स म्हणजेच ज्ञानाचा भ्रम असं म्हणतात. ज्ञानाचा भ्रम म्हणजे त्याला फक्त वाटतंय की त्याला येतंय. अगदी बरोबर. रोहनला जे वाटतंय की तो 18 तास अभ्यास करतोय, तो खऱ्या अर्थानं अभ्यास नसून तो केवळ एक निष्क्रिय शिक्षणाचा म्हणजेच पॅसिव्ह लर्निंगचा भाग आहे. मला हे थोडं माझ्या एका उदाहरणाशी जोडावंसं वाटतं. म्हणजे सतत तेच पुस्तक वाचणं हे एखादा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहण्यासारखे आहे ना. हो, नक्कीच. चित्रपट बघून आपल्याला वाटतं की अरे, आपणही तो दिग्दर्शित करू शकतो, पण प्रत्यक्षात तसं नसतं. खरंय. जेव्हा आपण एखादं पुस्तक सतत डोळ्याखालून घालत असतो, तेव्हा आपल्या मेंदूला ती माहिती हळूहळू फक्त ओळखीची वाटायला लागते. ओळखीचं वाटणं आणि प्रत्यक्षात समजलेलं असणं यात खूप मोठा फरक आहे. आणि आपला मेंदू या दोन्हींमध्ये गल्लत करतो. मग अशा हताश झालेल्या रोहनचं पुढे काय होतं? तिथेच लायब्ररीमध्ये त्याला त्याचे आवडते शिक्षक देसाई सर भेटतात आणि ते त्याला नोबेल विजेते भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फाइनमन यांचे एका तंत्राची ओळख करून देतात. अरे वा, फाइनमन टेक्निक. मी याबद्दल थोडं ऐकलंय. हो, फाइनमन यांचा एक अतिशय प्रसिद्ध नियम होता. जर एखादी गोष्ट तुम्हाला अतिशय सोप्या शब्दात समजावून सांगता येत नसेल, तर ती तुम्हाला स्वतःलाच नीट समजलेली नाही. हे ऐकायला खूपच साधं वाटतं, पण प्रत्यक्षात आणायला तितकंच कठीण असणार. त्यांनी यासाठी काही पायऱ्या सांगितल्या आहेत का? हो ना. देसाई सरांनी त्याला या तंत्राच्या 4 पायऱ्या सांगितल्या. पहिली पायरी म्हणजे जो विषय कठीण जातोय तो निवडणे. बरं. दुसरी पायरी म्हणजे तो विषय एका लहान मुलाला, समजा एका 8 वर्षांच्या मुलाला समजेल इतक्या सोप्या भाषेत शिकवणे. म्हणजे स्वतःच स्वतःचे शिक्षक बनून शिकवणे. आणि तिसरी पायरी सर्वात महत्वाची आहे. शिकवताना आपण कुठे अडखळतोय किंवा जिथे आपल्याला अवघड शब्द वापरावे लागतात, त्या नॉलेज गॅप्स म्हणजेच न समजलेल्या जागा ओळखणे. आणि मग चौथी पायरी म्हणजे पुन्हा पुस्तकाकडे जाऊन तो न समजलेला भाग वाचणे आणि अधिक सोपा करणे. पण इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. कोणती? माझा असा आक्षेप आहे की आता परीक्षेचा ताण डोक्यावर आहे. अशा वेळी दुसऱ्याला शिकवण्याची ही कल्पना खूप वेळ वाया घालवणारी वाटू शकत नाही का? एखाद्या विद्यार्थ्याला वाटेल की यात माझा खूप वेळ जाईल.
हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतो. पण या तंत्राची खरी ताकदच ही आहे की हे वेळ वाया घालवण्यासाठी नाही, तर हजारो तासांचा वेळ वाचवण्यासाठी डिझाईन केलंय. ते कसं काय? कसं आहे ना, जेव्हा आपण एखादं पुस्तक सलग वाचतो तेव्हा आपल्याला कळतच नाही की यातला नेमका कोणता भाग समजलाय आणि कोणता नाही. पण जेव्हा आपण एखाद्याला शिकवायला जातो आणि मध्येच अडकतो, तेव्हा आपल्याला आपली अडखळण्याची जागा अचूक सापडते. हां, म्हणजे संपूर्ण धडा पुन्हा वाचल्याऐवजी फक्त तो न समजलेला भागच आपण वाचतो. अगदी बरोबर. हा जो लेझर फोकस मिळतो ना, तो खऱ्या अर्थाने वेळ वाचवतो. म्हणजे अंधारात गोळा झाडण्याऐवजी नेमका कुठे आजार आहे तिथेच औषध लावतोय आपण. मग रोहनने हे प्रत्यक्षात कसं वापरलं? रोहनने स्वतःला न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम समजावून सांगण्याचं ठरवलं. त्याने कल्पना केली की तो त्याचा 8 वर्षांचा भाऊ चिंटू याला हा नियम शिकवतोय. अच्छा, मग चिंटूला सफरचंद आणि पृथ्वीचं उदाहरण दिलं असेल त्याने. हो, इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण जेव्हा त्याला अंतराच्या वर्गाचा नियम, तो इन्व्हर्स स्क्वेअर लॉ समजावून सांगण्याची वेळ आली, तेव्हा रोहन पुरता अडकला. साहजिक आहे. 8 वर्षांच्या मुलांना व्यस्त प्रमाण किंवा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ कसा समजणार? पुस्तकी भाषेत सांगून तर काहीच उपयोग नाही. तिथेच रोहनला जबरदस्त ब्रेक थ्रू मिळाला. त्याने स्वतःची कल्पकता वापरून टॉर्चची उपमा शोधून काढली. अरे हो, ती टॉर्चची उपमा तर खूपच भारी आहे. तो चिंटूला समजावतो की टॉर्च भिंतीपासून दूर नेल्यास प्रकाश 4 पट मोठ्या जागेवर पसरतो. हो, आणि जसजसा तो पसरतो तसतशी त्याची चमक 4 पटीने कमी होते. अगदी तसंच 2 वस्तूंमधलं अंतर दुप्पट झालं की गुरुत्वाकर्षण 4 पटीने कमी होतं. मला स्वतःला ही उपमा इतकी प्रभावी वाटली ना. पुस्तकातल्या त्या रुक्ष व्याख्येपेक्षा ही उपमा किती जिवंत आहे. आणि यामागे खूप मोठं मेंदू विज्ञान आहे. जेव्हा मेंदू स्वतःहून अशी उपमा तयार करतो तेव्हा तो ती माहिती न्यूरल पाथवेजमध्ये कायमची करून ठेवतो. यालाच आपण न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतो. म्हणजे नुसता पाठांतर न करता जुन्या माहितीसोबत नवीन माहिती जोडणे. बरोबर. पण इथे एक प्रश्न उभा राहतो. फाइनमन टेक्निकने समज तर आली, पण ही माहिती लक्षात कशी ठेवायची? हां, हाच तो खरा गुंता आहे. कारण समजणं आणि परीक्षेपर्यंत ते आठवणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. यासाठी स्रोतामध्ये 2 पद्धती दिल्या आहेत ना, ॲक्टिव्ह रिकॉल आणि स्पेस्ड रिपिटेशन. हो, ॲक्टिव्ह रिकॉल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मेंदूतून माहिती जाणीवपूर्वक बाहेर खेचण्याचा व्यायाम, जसं स्वतःला प्रश्न विचारणे किंवा ब्लँक शीट मेथड. म्हणजे कोऱ्या कागदावर जेवढं आठवेल तेवढं लिखणे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? तुम्हीच सांगा. मला वाटतं हे खऱ्या जिमला जाण्यासारखं आहे. नुसते नोट्स वाचणे म्हणजे व्यायाम करताना दुसऱ्याला बघणे, आणि ॲक्टिव्ह रिकॉल म्हणजे स्वतः डंबेल्स उचलणे. क्या बात है, खूपच छान उपमा आहे ही. जेव्हा तुम्ही डंबेल्स उचलता तेव्हा स्नायूंना ताण पडतो, तसाच मेंदूला आठवताना ताण पडतो. हो, आणि स्पेस्ड रिपिटेशन म्हणजे काय मग? जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर हे विसरण्याच्या वक्राला, ज्याला आपण फॉरगेटिंग कर्व म्हणतो, त्याला हरवण्यासाठी वापरलं जातं. बापरे, मी वाचलं होतं की 24 तासात आपण 70% माहिती विसरून जातो. हे खूपच भयानक आहे. म्हणूनच रोहनने अभ्यासाच्या उजळणीचं एक वेळापत्रक बनवलं. पहिली उजळणी 24 तासांत, मग 3 दिवसांनी, मग 7 दिवसांनी, 15 दिवसांनी आणि 30 दिवसांनी. म्हणजे जसा विसरण्याचा वेग वाढतो तशी तो उजळणीची वेळ लांबत नेतो. अगदी बरोबर. यामुळे अभ्यासाचा ताण अक्षरशः नाहीसा होतो. आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की काही महिन्यांनंतर रोहनमध्ये खूप मोठा बदल दिसला. तो आता हार्डवर्कऐवजी स्मार्ट वर्क करायला लागला. हो, आणि त्याच्या फिजिक्सच्या फायनल पेपरचा प्रसंग खूपच महत्वाचा आहे. तिथे एक फिरवून विचारलेला प्रश्न येतो. पूर्वीचा रोहन असता तर नक्कीच घाबरला असता. हो ना, पण आताचा रोहन तो प्रश्न अत्यंत शांततेत सोडवतो. कारण तो फक्त फॉर्म्युला लिहित नाहीये, तर तो पेपर तपासणाऱ्यालाच फाइनमॅन टेक्निकने शिकवत असल्यासारखा पेपर लिहितोय. त्याच्या विचार प्रक्रियेचा भाग बनलीये. यावरून एकच निष्कर्ष निघतो की चांगली स्मरणशक्ती ही देणगी नाही, ते कौशल्य आहे. नक्कीच. रोहनचा प्रवास एका घाबरलेल्या विद्यार्थ्याकडून आत्मनिर्भर शिकणाऱ्यापर्यंत यशस्वी ठरतो. खरंच, आपण आज हे अतिशय सविस्तरपणे पाहिलं की दुसऱ्याला शिकवणं हा स्वतः शिकण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. हो, आणि हे तंत्र फक्त शालेय जीवनापुरतं नाही, तर कॉर्पोरेट जगातही तितकंच लागू होतं. पण जाता जाता मला एका मोठ्या चित्रावर लक्ष वेधावंसं वाटतं. आपण हे पाहिलं की दुसऱ्याला शिकवणं हा उत्तम मार्ग आहे. हो, पण मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर आपली संपूर्ण शिक्षण व्यवस्था केवळ परीक्षा घेण्याऐवजी विद्यार्थ्यांनी एकमेकांना शिकवण्यावर आधारित असती, तर आजच्या जगाचं चित्र किती वेगळं असतं. हा खूपच महत्वाचा आणि खोल विचार आहे. हो ना,
कदाचित माहितीच्या या युगात आपल्याला पाठांतर करणाऱ्यांची नाही, तर संकल्पना समजून सांगणाऱ्यांची जास्त गरज आहे. यावर नक्की विचार करा. आपण भेटूया पुढच्या सखोल विश्लेषणात.